विद्यार्थी मित्रांनो, आपले एमपीएससी पीआयक्यू बेस 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण नाही का सायन्स मधला जो प्राणी टॉपिक घेत होतो आपण भाग 1 टाकलेला आहे। आता त्याचा भाग 2 पाहू आपण, जेणेकरून तुमचे नाही का जे काही डाऊट असेल ते आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा क्लिअर होईल। आपल्याला मासेमध्ये काही शब्द असतात ज्या आपण फिश शब्द राहते शेवटी, परंतु ते फिश नसते म्हणजे मासे वर्गात येत नाही, असे काही घेतले आहे आणि त्याचे पीआयक्यू सुद्धा घेतलेले आहे, जेणेकरून आज तुमचा एकतरी मार्क आणखी फिक्स होणार आहे। तर बघा, कटल फिश आणि डेव्हिल फिश असं आपल्याला वरून वाचलं तरी वाटते की बा हे मासे वर्गात येते, परंतु येत नाही। हे जे दोन्ही आहे ते मोलुस्का वर्गात येते। डेव्हिल फिश लक्षात ठेवजा, ऑक्टोपसले म्हणतो। ऑक्टोपस शब्द आपण वाचलेला आहे बऱ्याचदा, परंतु त्याला डेव्हिल फिश म्हणते का नाही हे आपल्याला माहित राहत नाही। तर लक्षात ठेवजा, ऑक्टोपसला डेव्हिल फिश म्हणते, कटल फिश मोलुस्का मध्ये येते, हे लक्षात ठेवा। त्यानंतर बघा, सिल्वर फिश आणि क्रे फिश, हे जे सिल्वर फिश आणि क्रे फिश हे कीटक वर्गात येते। सिल्वर फिशवर बरेच प्रश्न आहे आपल्याला, परंतु मासा नाही आहे, कीटक आहे म्हणजे कायच्या येते, ऑर्थ्रोपोडा, हे पाठ करायचा। त्यानंतर व्हेल फिश आणि देवमासा, आपण देवमासा माहित आहे आपल्याला की सस्तन प्राणी आहे, अंडी घालणारा। तर लक्षात ठेवजा, व्हेल फिश सुद्धा नाही का त्यालाच म्हणतो आपण व्हेल फिश, लक्षात ठेवजा। व्हेल मासा म्हणतो ना तेच होय देवमासा, ते सस्तन वर्गात येते। त्यानंतर स्टार फिश आहे, स्टार फिश जे आहे ज्याला आपण तारा मासा म्हणतो, हे इकायनोड मार्टामध्ये येते। याले दुसरा शब्द लक्षात ठेवजा, सी स्टार सुद्धा आहे, सी स्टार, स्टार फिश, तारा मासा यालेच म्हणते, कारण की आयोगाने सी स्टार सुद्धा विचारलेला आहे, याला इकायनोड मार्टा म्हणते। त्यानंतर जेलीफिश आहे, जेलीफिश जे आहे की नाही सिलेंटेरिटा निडारिया गटात येते, म्हणजे हे समुद्री वर्गीय प्राण्यामध्ये येते। पण आपण जर माहित नसलं तर आपण चुकू शकतो। जेलीफिश झालं, हायड्रा झालं, हे पाहू आपण डिटेल मध्ये नंतर 10। तर सिलेंटेरिटा निडारिया मध्ये येते। त्यानंतर सी हॉर्स, ज्याला आपण समुद्री घोडा म्हणतो, हे याला आपण हिप्पोकॅम्पस म्हणतो, हा मासा आहे, लक्षात ठेवजा। काय मासा आहे, याच्यावर प्रश्न आलेला आपण पाहिलेला आहे मागं, तर लक्षात ठेवजा, सी हॉर्स याला म्हणतात। असेच काही नाव आहे की हे तुम्हाला वेळेवर एलिमिनेशन करताना स्ट्रॉंग पाहिजे होईल, आणि तुम्हाला नक्कीच नाही का विचारला कधी तर खालीलपैकी मासा कोणता नाही आहे, तर हे तुम्हाला एलिमिनेशन करता येईल, हे लक्षात ठेवजा। आपण प्रश्न पाहिल्यावर तुम्हाला क्लिअर होईल। दुसरा प्रश्न याच्यावर आहे, या प्रकारावर, हे सुद्धा सोपे आहे बघा। असममित शरीर कोणाचं आहे म्हणते, ज्याला आपण इंग्लिश मध्ये असिमेट्रिक म्हणतो, असिमेट्रिक। यामध्ये येते अमिबा, पॅरामेशियम, स्पंज जे सिलेंटेरिटामध्ये राहते। त्यानंतर मोरी मासा, हे लक्षात ठेवायच्या प्रश्न आलेले आहेत तिघावर बी, तुम्हाला मी प्रश्न घेतल्यावर क्लिअर होईल। फक्त आता लक्षात ठेवा, असममित शरीर कोणाचं आहे, अमिबा, पॅरामेशियम, स्पंज आणि मोरी मासा, हे लक्षात ठेवजा। आणि जर कोणता प्राणी गट येते तर लक्षात ठेवजा, पोरीफेरा, ज्याला आपण रंध्रीय म्हणतो, पोरीफेरा, हे लक्षात ठेवजा। पोरीफेरा आणि रंध्रीय असममित मध्ये, हे लिहून घ्यायचं। त्यानंतर लक्षात ठेवा, अरीय सममिती, अरीय सममिती ज्याला आपण रॅडिकल सिमेट्री म्हणतो, लक्षात ठेवजा। यामध्ये येते तारा मासा, हायड्रा, जेलीफिश, प्रवाळ ज्याला आपण कोरॅल्स म्हणतो, आणि जेलीफिशचं ऑरेलिया म्हणतो। ऑरेलिया शब्द इंग्लिश वर्ड आलेला एकदा, ऑरेलिया कशात येते आपल्याला नाही आला, परंतु TCS IBPS आलेला आहे ऑरेलिया, तर लक्षात ठेवजा, ऑरेलिया येते आपल्या सिलेंटेरिटा निडारियामध्ये, सर्व सिलेंटेरिटा। त्यानंतर हायड्रा, प्रवाळ, पोर्तुगीज, मॅन ऑफ वॉर, सी अॅनिमोन, हे जे येते हे अरियचे उदाहरण आहे, लक्षात ठेवजा। आणि याच्यात प्राणीवर्ग कोणता आहे ते सिलेंटेराटा आणि निडारिया, हे लक्षात ठेवजा, सिलेंटेरेटा निडारिया। आपण बघा, असममित शरीर आणि अरिय सममित मध्ये नाही का दोन प्राणी गट येते बघा। असममित मध्ये रंध्रीय ज्याला पोरीफेरा म्हणतो, आणि अरिय मध्ये काय ते सिलेंटेरेटा आणि निडारिया गट येते। हे दोन जर सोडले तुम्ही पाठ केले, आणि बाकीचे जे 8 गट आहे ना आपले, ॲनोलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, असे ते कायच्या येते, द्विपार्श्व सममितीमध्ये येते, लक्षात ठेवजा, द्विपार्श्व सममिती। तर लक्षात ठेवा, मी इथं लिहिलेलं आहे, पोरीफेरा, सिलेंटेरेटा सोडून जे बाकीचे जे गट येते ते याच्यात येते। याचे उदाहरण लक्षात ठेवा, कीटक, मासे, पक्षी, मानव, बेडूक, उंदीर आणि सस्तन, हे याच्यात येते। त्यानंतर आपल्याला एक प्रकार आहे आणखी गोलीय, याच्यावर आलेला नाही प्रश्न, पण लक्षात ठेवजा, वॉल्वॅक्स आणि जीवाणू यामध्ये येते। यांच्या उदाहरणावरच प्रश्न आहे, ज्यावेळेस आपण नाही का प्रश्न पाहिजे त्यावेळेस तुम्हाला ते आणखी चांगल्या प्रकारे कळणार आहे। तर बघा, त्यानंतर इथे आपल्याला नाही का आता आपण यांचे काही फरक पाहू, या गटातले 10 गट आहे ना त्याच्यातले। त्यानंतर यानंतरचा ते भाग 3 येईल, त्यामध्ये ते 10 गट आपण डिटेल घेऊ, म्हणजे तुमचं म्हणजे भाग 3 मध्ये निकाल प्राणी संपून जाईल। परंतु याच्यावर बरेच प्रश्न आहे, तुम्हाला प्रश्न पाहिल्यावर कळणारच आहे। बघा, खंडीभवन शरीर कोणाचं आहे असा प्रश्न येते, ज्याला आपण म्हणतो फ्रॅगमेंटेशन इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा, खंडीभवन, फ्रॅगमेंटेशन। यामध्ये तीन येते, ऑर्थ्रोपोडा, ॲनिलिडा आणि कॉर्डेटा, हे पाठ करा, कसं तुम्ही करता ट्रिकनुसार करा। ऑर्थ्रोपोडा, ॲनिलिडा आणि कॉर्डेटा यांचं शरीर खंडीभवन आहे। तुम्हाला ज्यावेळेस वैशिष्ट्य विचारते ना त्यावेळेस याचं काम पडते। त्यानंतर अखंडित शरीर कोणाचं आहे, तर ते आहे हे सोडून 3 सोडून बाकीच्याचं, म्हणजे तुम्हाला एलिमिनेशन करता येईल। त्यानंतर बघा,
एक असा प्रश्न येते की एकलिंगी आहे की उभयलिंगी आहे. ते एकलिंगीमध्ये कोण कोण येते बघा, ऑर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोन मार्टा आणि ॲस्की हेल्मेथिस हे येते. हे तुम्ही पाठ करायला पाहिजे. सर्वात जास्त आर्थ्रोपोडा आहे ना, सर्वात जास्त संख्या पहिल्या नंबरची आर्थ्रोपोडा, मग मोलुस्काचा गट लागते. हे तुम्हाला माहित आहे, आपण ते डिटेलमध्ये घेऊच. परंतु हे एकलिंगीमध्ये 4 येते आणि उभयलिंगीमध्ये हे 3 येते, ॲनिलिडा, प्लॅटीहेल्मिथिस आणि हेमिकॉर्डाटा, ज्याला आपण अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी म्हणतो, बॅलेनोग्लॉसिस येते. डिटेल पाहू आपण. फक्त तुम्ही हे लिहा आणि तुम्ही पाठ करा. त्याला तुम्ही कशा तऱ्हेने करता ते तुम्ही पहा. परंतु येणं तुम्हाला स्ट्रॉंग एलिमिनेशन होईल आणि नक्कीच यामध्ये तुम्हाला मार्क वाढण्यास मदत होईल. त्यानंतर आपल्याला एक प्रश्न आहे आणखी कंबाईंड मेन्सला आहे, लक्षात ठेवा, 2023चा वाटते. तर आपल्याला विचारलं होतं रक्ताभिसरण संस्था यावर. तर रक्ताभिसरण संस्था नाही का प्राणीवर्गात खुली कोणात आहे, बंद कोणात आहे आणि त्यानंतर कोणात रक्ताभिसरण संस्था नसते असे गट विचारले जाते आपल्याला. तर तुम्ही बघा, खुली रक्ताभिसरण संस्था नाही का या गटात आहे, ज्याला आपण ओपन सर्क्युलेटरी म्हणतो. लक्षात ठेवा, हे ऑर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोन मार्टा आणि हेमिकॉर्डाटा हे 4 जी आहे यांची रक्ताभिसरण संस्था ओपन आहे. हे पाठ पाहिजे तुम्हाला. ऑर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोन मार्टा आणि हेमिकॉर्डाटा. एक एक वर्ड घ्यायचा, कीवर्ड ट्रिक्स काढायची, याची लक्षात राहते. त्यानंतर आहे दुसरा प्रकार, बंद रक्ताभिसरण संस्था कोणाची आहे, क्लोज वाली. तर लक्षात ठेवायचं, ॲनिलिडा, पायसेस म्हणजे पक्षी, सायक्लोस्टोमेटा ज्याला आपण चक्रमुखी म्हणतो आणि कॉर्डेटा, हे 4 येते याच्यात. हे तुम्ही जसा तसा लिहा. 2-3 वेळा जर तुम्ही पाहिलं तर नक्कीच कव्हर होते. आणि मग रक्ताभिसरण संस्था कोणात नाही आहे, तर लक्षात ठेवा, पोरिफेरा, सिलेंटेरिटा, निडारिया ज्याला म्हणतो, प्लॅटीहेल्मिथिस, टिनोफोरा आणि ॲस्की हेल्मेथिस याच्यात नाही का रक्ताभिसरण संस्था नसते. म्हणजे आपल्याला प्रश्न आला तर आपण हे पाहू शकतो कंपॅरिझन करून का कोणता आहे. तर तुम्हाला विचारलं होतं यावेळी की खुली रक्ताभिसरण संस्था कोणाची आहे, तर तुम्ही प्रश्न पाहिल्यावर समजते. त्यानंतर काही कीवर्ड लक्षात ठेवा, रक्ताभिसरण संस्था पोकळी आणि देहगुहा कशात नाही आहे, तर या 4 याच्यात नाही बघा, पोरिफेरा, सिलेंटेरिटा, निडारिया, त्यानंतर प्लॅटीहेल्मिथिस आणि टिनोफोरा हे जे 4 गट आहे ना याच्यात हे नाही आहे. हे लक्षात ठेवा, लिहिजा एकत्र. रक्ताभिसरण संस्था नाही, त्यात पोकळी नाही आणि देहगुहा सुद्धा नाही आहे. फक्त एक ॲस्की हेल्मेथिस जे लक्षात ठेवा, याच्यात रक्ताभिसरण संस्था नाही आहे, परंतु यामध्ये आभासी देहगुहा आहे आणि आभासी पोकळी आहे. म्हणजे आभासी शब्द आला त्या ॲस्की हेल्मेथिस मारायचं वरून, देहगुहा किंवा पोकळी, परंतु रक्ताभिसरण संस्था याच्यात नाही आहे फक्त. हे म्हणजे 5 याच्यात, हे लक्षात ठेवा. हे तुम्ही फरक स्पष्ट करासारखा जर लिहिला तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. याच्यावर प्रश्न आल्यावर तुम्हाला क्लिअर होईल. आणि बाकी जे आहे ना हे सोडून जे आहे ना हे 4 याच्यात देहगुहा आहे ना, तर हे बाकी जे आहे 1 2 3 4 5 सोडून तर बाकी याच्यात देहगुहा आहे. हे लक्षात ठेवायचं. प्रश्न जसा आला तसा आपल्याला सोडवता येईल त्यावेळेस. त्यानंतर बघा, डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिक असं असते आपल्याला वर्गीकरण. तर आपल्याला सोपं जाते की बा विचारलं जाते की प्लॅटीहेल्मिथिस हे डिप्लोब्लास्टिक आहे, मग आपण काय म्हणतो प्लॅटीहेल्मिथिस ट्रिप्लोब्लास्टिक आहे, मग हे एलिमिनेशन करता येते आपल्याला. तर लक्षात घ्या, डिप्लोब्लास्टिक 3 जण आहे, पोरिफेरा, सिलेंटेरिटा आणि टिनोफोरा हे काय डिप्लोब्लास्टिक, आणि ट्रिप्लोब्लास्टिक आहे प्लॅटीहेल्मिथिस आणि कॉर्डेटा. हे व्यवस्थित लिहा, नक्कीच तुम्हाला प्रश्न पाहिल्यावर चांगलं लक्षात राहील. त्यानंतर बघा, तारा मासा नाही का हे स्वतःच्या शरीराचा भाग तोडते आणि त्याची पुनर्निर्मिती सुद्धा करू शकते. हे स्टेट बोर्ड मधली लाईन आहे आणि स्वाध्यायामधली आहे की असा कोणता प्राणी आहे की बा स्वतःच्या शरीराचा भाग तोडते आणि त्याची पुन्हा निर्मिती करू शकते. तर तारा मासा, ज्याला आपण सी स्टार किंवा स्टार फिश म्हणतो, हे लक्षात ठेवा, तारा मासा. त्यानंतर बघा, हे माहिती बघा, त्यानंतर बघा पक्ष्यांच्या अभ्यासाला काय म्हणतो आपण, याच्यावर प्रश्न आलेला आहे. ऑनर्थोलॉजी प्रश्न नाही घेतला परंतु आपल्याला प्रश्न आलेला आहे की पक्ष्यांच्या अभ्यासाला आपण कशात करतो, तर ऑनर्थोलॉजी. त्यानंतर माशाचा अभ्यास हा इक्तिओलॉजी हा, आणि सरीसृपचा अभ्यास हर्पिटोलॉजी. लक्षात ठेवा, हे 3 गोष्टी लक्षात ठेवा, हर्पिटोलॉजी, सरीसृप, त्यानंतर माशाचा इक्तिओलॉजी, ऑनर्थोलॉजी सर्वांनाच माहित आहे. त्यानंतर काही महत्वाचा फॅक्ट आहे हायड्राबद्दल लक्षात ठेवा. हायड्रा जे आहे का नाही, हायड्रा कायचे येते, सिलेंटेरिटा, निडारिया, आपण डिटेल घेऊच ते, परंतु काही महत्वाचं वैशिष्ट्य लक्षात घ्या, हायड्रामध्ये रक्त नसते एक. त्यानंतर ते शोषण करते, लक्षात ठेवा, हायड्रामध्ये रक्त नसते पण शोषण करते. त्यानंतर यामध्ये एक गुण आहे अमरत्व, ज्याला आपण इमॉर्टिलिटी म्हणतो. हे एसएससीचा प्रश्न आहे की हायड्रामध्ये कोणता गुण असतो, तर लक्षात ठेवा अमरत्व, याला मरण नसते असं म्हणता येते आपल्याला. प्रचलन जे निर्वहन जे होते याचं म्हणजे उत्सर्जन जे आहे टेंटेकिल्स, जसं आपल्याला गांडूळचं विचारलं होतं निर्वहन कशामध्ये होते, तर लक्षात ठेवायचं त्यांचं होते सीटीआय मध्ये होते, सीटेय. तर आपण ते घेऊ आपण नंतर, परंतु याचं प्रचलन जे आहे किंवा निर्वहन
ते टेंटिकल्स मध्ये होते, लक्षात ठेवा, उत्सर्जन ज्याला म्हणतो. यामध्ये जी विष असते ना हिप्नोटॉक्सिन असते, लक्षात ठेवा. त्याच्यावर प्रश्न आलेला आहे की हायड्रामध्ये कोणतं ते हिप्नोटॉक्सिन, आणि हे कोणत्या प्राणी वर्गात येते, सिलेंटेरिटा निडारिया, हे समुद्रवर्गीय प्राणी येते, ते आपण पाहू नंतर. त्यानंतर लक्षात घ्या झुरळ बद्दल. झुरळ जे आहे ह्याचा वर्ग येते इन्सेक्टिया. इन्सेक्टिया म्हणजे कीटक वर्गात येते. त्यानंतर याचा उपसंघ कोणता आहे, मॅन्डिबुलाटा. मॅन्डिबुल्टा हे याच्यावर प्रश्न आला नाही, मॅन्डिबुल्टावर लक्षात ठेवा. आणि याचा संघ जे आहे ऑर्थ्रोपोडा आहे, कारण की हा कीटक वर्ग आहे ना. संघ हे वर खाली झालं थोडं पाहिजे. संघ ऑर्थ्रोपोडा लिहायचं, उपसंघ मॅन्डिबुल्टा लिहायचं, आणि वर्ग कोणता लिहायचा तर इन्सेक्टा, कीटक वर्ग. तर याच्यात टर्गा आणि स्टर्नावर प्रश्न आपल्याला. स्टर्ना किती आहे तर 9. 9 आहे ना, स्टर्नामध्ये 9 आहे तर 9, आणि टर्गा 10. हे लक्षात ठेवा, पाठ करा हा. त्यानंतर बघा सर्वात जास्त हृदयाचे कप्पे कोणात आहेत, याच्यातच आहे 13, लक्षात ठेवा. आणि या झुरळाला नाही का पेरिप्लेनेटा नाव कोणी दिलं तर, झुरळाला पेरिप्लेनेटा, तर लक्षात ठेवा बुर्मिस्टर याने दिलं होतं, बुर्मेस्टियर. हे प्रश्न आलेला आहे. त्यानंतर बघा यामध्ये जी उत्सर्जन क्रिया राहते ना झुरळामध्ये, ते कोणाद्वारे होते, लक्षात ठेवा, माल्पिगियन नलिका. याच्यावर प्रश्न आहे, माल्पिगी नलिकाद्वारे होते. आणि गांडूळमध्ये उरुक्ककद्वारे होते उत्सर्जन क्रिया. ते प्रश्न पाहू, ज्याला नेफ्रिडियन म्हणतो आपण इंग्लिश मध्ये. आता इतक्या माहितीवर नाही का तुमचे काही प्रश्न आहे तो पाहू, आणि माहिती किती उपयोगी आहे ते समजणार तुम्हाला. चला आता पहिला प्रश्न बघा, ग्रुप सी 2022 आलेला होता. आपण सॅलमेंडर पाहिलेला आहे, शीतरक्ती आहे, बदक चोचा ज्याला डगलस प्लॅटिपस असे म्हणतो, ते अंड सस्तन प्राणी आहे. जळू लक्षात ठेवून घ्यायचा. सॅंग्विनिओरस ज्यावेळेस आपण घेऊ ॲनिलिडिया मधला तेव्हा पाहू हे. आणि पॅरामेशियम जे आहे बघा, पॅरामेशियम आलं इथं बघा, इथं काय पॅरामेशियम इथं दिलेलं आहे, असममित शरीर, अमिबा, पॅरामेशियम, स्मद, मोरी मासा हे, आणि रंध्रीय हे तुम्ही लिहा, कारण की बघा याच्यावर प्रश्न आलेला आहे, सुटत होता. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, झुरळाचे नाही का पेरिप्लॅनेटा हे जेनेरिक नाव कोणी दिले तर बघा इथं दिलेलं आहे बुर्मेस्टियर. बुर्मेस्टियर लक्षात ठेवा, बुर्मे रिस्टर आहे, लक्षात ठेवा. कीटक वर्गात ते महत्वाचं आहे, तेवढं तुम्ही पाठ करा, जास्त डिटेल जायचं नाही अशा याच्यात, खूप माहिती राहते. त्यानंतर बघा झुरळावर पुन्हा प्रश्न आहे. इथं उत्सर्जन क्रिया दिलेली आहे आपल्याला झुरळाची आणि गांडूळची. तर लक्षात ठेवा, झुरळची जी आहे माल्पिगियन नलिका घेतलेली आहे, बरोबर आहे. गांडूळची काय उरुक्कक लिहून घ्यायचा, नेफ्रिडियन. हे उत्सर्जन क्रिया आहे त्यांची वाली. हे आलता आपल्याला ग्रुप सी 2019चा. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या माशाचा नाही का पुच्छपरा असममित असतो. असममित म्हणजे असिमेट्रिक. बघा इथं मोरी माशाचा पुच्छपरा असममित असतो, लक्षात ठेवा. जसं आपण जोड्याला बघा एस्टिया 16चा आहे, लीच जे आहे, लीच जळू हे ॲनिलिडा मध्ये येते. मग नंतर घेऊ ऑक्टोपस आहे बघा, ऑक्टोपस कशात आहे, ज्याला आपण डेव्हिल फिश म्हणतो, मोलुस्का मध्ये आहे, लक्षात ठेवा. आपण घेऊ डिटेल मध्ये मोलुस्का, तेव्हा समजणार तुम्हाला ते. स्टेगोसारस जो आहे तो रेप्टिलिया, ते नंतर पाहू आपण, मागं घेतलेला आहे आपण त्या. पण आठ काय माहिती आहे का, पाठ पाहिजे ना. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणता प्राणी अरिय सममिती आहे, ज्याला आपण रॅडिकल सिमेट्री म्हणतो. एस्टिया 2015चा आहे बघा. आर्य सममिती कोण आहे, तारामासा, हायड्रा, जेलीफिश ज्याला ऑरेलिया म्हणतो, हे लक्षात ठेवा जेलीफिशचं नाव. त्यानंतर प्रवाळ ज्याला कोरल्स म्हणतो, पोर्तुगीज मॅन ऑफ द वॉर सी अॅनिमोन हे सिलेंटेरेटा गटातली आहे, तर लक्षात ठेवा. तारामासा विचारला आपल्याला पर्यायामध्ये, त्याचं उत्तर आहे 4 नंबर, अरिय सममिती. पाठ पाहिजे ना. त्यानंतर बघा सिल्वर फिश जे आहे सर्वसाधारण कशासोबत आढळतात. जुना क्वेश्चन आहे हे 2015चा, ते लक्षात ठेवा, जुन्या पुस्तकात आढळते, पाठ करा, इतकं काही महत्वाचं नाही आहे हे. याचा गण लक्षात ठेवायचा, याचा थॅसोनोप्टेरा आहे, त्या थॅसोनोप्टेरा, गण थॅसोनोप्टेरा. याचं शास्त्रीय नाव काय माहित आहे का, लेप्टिमा सॅक्रिना. लेप्टिमा सॅक्रिना लक्षात ठेवा, तुम्ही लिहून घ्यायचा, सॅक्रिना याचं शास्त्रीय नाव आहे. आणि हे कीटक वर्गात येते सिल्वर फिश, ऑर्थ्रोपोडा गट. त्यानंतर बघा सिल्वर फिशर पुन्हा आहे, एस्टिया 2014. सिल्वर फिश हा प्राणी मत्स्य वर्गात येतो. बघा फिश लावून आहे म्हणून कन्फ्युजन करते. सिल्वर फिश काय मत्स्य वर्गात आहे का नाही, कीटक वर्गात म्हणजे ऑर्थ्रोपोडा मध्ये येते, बरोबर आहे का, चूक आहे. कुत्र्याचे जास्तीत जास्त आयुर्मान 15 वर्ष आहे, हे विधान चूक आहे, कारण की त्याचं आयुर्मान 10 ते 13 वर्ष आहे, कुठं देऊन कुठं
16 ते 20 वर्ष सुद्धा दिलेलं आहे, 15 दिलेलं नाही, म्हणून विधान चूक आहे. आता पाठ करून टाकायचं. 10 ते 13 वर्ष आहे याचं दोन्ही चुकीचे होतं. त्यानंतर बघा, हायड्राच्या नेमॅटोब्लास्ट मध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव काय? तर हायड्रा पाहिलेला आहे आपण, त्याचा आहे हिप्नोटॉक्झिन. हे लक्षात ठेवजा. इथं नाही का, जर आपण हे इथं त्यावेळेस माहित नसलं तर आपण ग्लुटाथिओन आणि मेलाथिओन, थिओन शब्द आहे ना कॉमन, तर आपण त्या दोन पैकीच मारायला पाहिजे कॉमन मध्ये, जर आपल्याला माहित नसलं तर. आणि कोणते विष सापडत नाही हे तर कधीच मारायचं नाही, कारण हे आपल्याला नाही का असाच पर्याय केलेला असते, यापैकी नाही किंवा विष नसते असं पर्याय सेटच करत नसते त्यांनी, कारण की एवढी मेहनत कशाला घेणार आहे त्यांनी. तुम्हाला विष विचारत ते विष नसते असं टाकणारच नाही ते खास, म्हणून ते आपला 25% तिथेच कटून जाते. राहिलं 3. पण जर आपल्याला माहित नसलं तर आपण ग्लुटिऑन, कारण की कॉमन गोष्टी घेतो ना आपण, तर ते चुकतो आपण इथं. हे चुकायलाच पाहिजे जर आपल्याला काही माहित नसलं तर. याचं उत्तर आहे हिप्नोटॉक्झिन. त्यानंतर बघा, गट क मुख्य परीक्षा 2023 ला आलेला मेन्सला बघा, खालीलपैकी कोणत्या जातीच्या प्राण्यात खुली रक्ताभिसरण संस्था असते? बघा, हे घेतलेलं आहे. खुली रक्ताभिसरण संस्था कोणात आहे? आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकॅनोडर्मा, हेमिकॉर्डाटा. परंतु पर्यायामध्ये बघा, खुली रक्त आर्थ्रोपोडा आहे. बघा, पहिलंच ऑप्शन आहे, हे तुम्ही पाठ करा. आणि बाकीचे ऑप्शन सुद्धा आहे. ॲनिलिडा बघा, ॲनिलिडा, सायक्लोस्टोमेटा आणि पायसेस हे बंद आहे. म्हणजे तुम्ही जर हे दोन जरी पाठ केले, खुली आणि बंद, तर तुम्हाला हे आपोआप निघणार आहे की बा ज्याच्यात नसते बा. हे तुम्ही तुमच्यानुसार ठरवा. सर्वच पाठ करायची गरज नसते, फक्त जे पाठ करतो ते परफेक्ट पाठ झालं पाहिजे, म्हणजे एलिमिनेशन स्ट्रॉंग होईल. हे प्रश्न आलेला आहे मेन्सला, आपल्याला सुद्धा विचारू शकते हा प्रश्न. त्यानंतर बघा, आपल्याला नाही का आर्थ्रोपोडा आपण घेतला नाही, डिटेल घेऊ आपण, परंतु याच्यात काही प्रश्न आहे. आर्थ्रोपोडा या जातीची प्राण्यांची गुणधर्म विचारले आहे. कंबाईंड ग्रुप बी मेन्सला विचारलं होतं, तर याचं 2 सेंटेन्स आपल्याबद्दल आहे, आपण पाहू. बघा, आर्थ्रोपोडा बद्दल विचारलं. यांचं शरीर खंडित शरीर असते म्हणते. बघा, इथं घेतलं ना आपण, खंडी बोन, खंडित शरीर कोणाचा आहे? या तिघाचा आहे. म्हणजे हा पर्याय आपण क घेत असतो पर्यायामध्ये. त्यानंतर बघा, क जर घेतला ना तर आपल्याला नाही का 2 पर्याय एलिमिनेशन होते. एक तर अबक भेटत आहे आणि अबकड भेटत आहे, म्हणजे आपण त्या 3 किंवा 4 पैकी मारतो. आता द्विपक्षीय सममिती आहे म्हणते. पहा, हे बघा, द्विपार्श्व सममिती किंवा द्विपक्षीय सममिती हे जे आहे, याच्यामध्ये आपण काय म्हटलं होतं? पोरिफेरा आणि सिलेंटेरेटा हे 2 जर सोडले, बाकी सर्व द्विपक्षीय आहे. म्हणजे ॲनिलिडा असो, आर्थ्रोपोडा असो, मोलुस्का असो, हे सर्व आहे. मग आपण हे 2च पाठ करायचे, म्हणून हे सुद्धा याच्यावरून सॉल्व्ह होत होतं तुमच्याले इतकीशा माहितीवरून. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. उत्तर राहते अबकड, सर्व बरोबर आहे. आपण नंतर घेऊ आर्थ्रोपोडामध्ये, महत्वाचं आहे ते. त्यानंतर बघा, झुरळाच्या उद्रगामध्ये टर्गा आणि स्टर्ना किती असते? तर तुम्हाला माहित आहे, स्टर्ना 9 असते, टर्गा 10 असते. आपण घेतलाय ते पाहून घ्या तुम्ही. त्यानंतर एक क्वेश्चन राहिला लास्ट बघा, वर्गीकरण तत्वानुसार कोणती वर्गीकरण योग्य आहे असं विचारलं होतं. म्हणजे आपल्याला एका गटात कोणता येते ते पाहायचं होतं. तर बघा, याने सी फॅन, सी स्टार आणि सी पेन हे ऑप्शन मध्ये आहे. तर पहिलं ऑप्शन बघा, सी फॅन आणि सी पेन हे काय आहे माहिती आहे का? निडारियामध्ये येते. तुम्ही लिहून घ्या, मी जेव्हा घेईन डिटेल तर सांगतो, पण आता लक्षात ठेवा, सी फॅन आणि सी पेन हे निडारियामध्ये येते, सिलेंटेरेटा. आणि सी स्टार जे म्हणतो ना आपण, हे सी स्टार ज्याला आपण तारामासा म्हणतो, इकॉनोडर्माटा, एका गटात येणार आहे काही नाही, दोघांची अलग आहे. ते सिलेंटेरेटा आहे, हे इकॉनोडर्माटा आहे, हे म्हणून चुकीचं होतं. त्यानंतर बघा, जेलीफिश आहे. जेलीफिश कायच्या येते? बघा, इथं जेलीफिश आहे. जेलीफिश कायच्या येते? सिलेंटेरेटा. ज्याला आपण काय म्हणतो? ऑरेलिया म्हणतो. बघा, इथं ऑरेलिया आहे, हे येते सिलेंटेरेटा. त्यानंतर बघा, सिल्वर फिश आहे. सिल्वर फिश काय येते? कीटक वर्ग, आर्थ्रोपोडा एकाच वर्गात येते का? नाही, अलग अलग आहे, म्हणून हे विधान चूक आहे. त्यानंतर स्टार फिश आहे, ज्याला आपण काय म्हणतो? स्टार फिश, तारामासा, इकॉनोडर्माटा, म्हणून विधान चूक आहे. म्हणजे एकाच गटातले पाहिजे होते आपल्याला ऑप्शन. त्यानंतर बघा, फोलास, पायला आणि कटल फिश हे मोलुस्का मध्ये आहे, हे आपण नंतर घेऊ. हे विधान बरोबर आहे. त्यानंतर बघा, अर्थवर्म आहे, चौथा पर्याय. अर्थवर्म कायले म्हणतो आपण? ज्याला गांडूळ म्हणतो. गांडूळ काय येते? ॲनिलिडा मध्ये येते. त्यानंतर बघा, अकार्न वर्म आहे. अकार्न वर्म काय येते? हेमिकॉर्डाटा मध्ये येते, ज्याला आपण अर्ध समपृष्ठ राज्य जे बॅनोनोक्लास येते ना ते, म्हणून एका गटात सुद्धा नाही, म्हणजे एलिमिनेशन स्ट्रॉंग होते तुमचं. त्यानंतर ते कलॅम वर्म आहे, हे तुम्ही पाहून घ्यायचा कुठच्या गटातला आहे. तर बाकी याच्यावर आपल्याला सॉल्व्ह होते ते प्रश्न. तर नक्की तुम्हाला हा प्रश्न, आणि हाच प्रश्न रिपीट झाला होता आता मेन्सला. त्याच्यात दिलं होतं की एकाच गटात कोण येते? फोलास, पायला आणि सेपिया
हे उत्तर होतं त्याचं. तर तुम्हाला ते नंतर नाही का डिटेल आपण यानंतर भाग 3 घेऊ ना, त्यावेळेस क्वेश्चन घेऊ आपण. इतक्या माहितीवर सुद्धा नाही का बरेच तुमचे प्रश्न नाही का सॉल्व्ह होत आहे. फक्त एवढं आहे, हे पाठ पाहिजे ना, डिप्लोप्लास्टिक, खुली रक्तविशेषता कोणती, बंद कोणती, एकलिंगी उभयलिंगी, खंडी बन, अखंडी बन, द्विपार्श्वीय अर्य, हे सर्व पाठ पाहिजे ना. पाठ असल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही. म्हणून तुम्ही व्यवस्थित तुमच्या जागा तुमच्याची खूप चांगली राहते मोकळी. तर तुम्ही बरोबर लिहा जे तुम्हाला वाटते योग्यपणे कंपॅरिझन करून, जेणेकरून तुम्हाला मार्क फिक्स होईल. आणि जर तुम्हाला नक्कीच जर आता जे मी व्हिडिओ बनवतो प्राणीचे, उद्याला एक प्राण्याचा टाकून देऊ, प्राणी एंड करून टाकू. मग आपले सोपे सोपे टॉपिक आहे सायन्सचे ते करू, आणि इकॉनॉमिकचं सुद्धा घेऊ आपण. चलनवाढ घेऊ पहिले, त्यानंतर बाकीचे प्रकरण घेऊ. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच नाही का तुम्ही कमेंट करत जा व्हिडिओमध्ये या, कारण की युट्यूबला कळलं पाहिजे किंवा आवडते का नाही आमचा. नाही तर कमेंट तुम्ही टेलिग्रामवर करता, परंतु इथे सुद्धा करा. युट्यूब म्हणजे व्हिडिओ पाहिल्यावर नक्कीच नाही का थोडं हेल्पफुल होईल मला बी. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर नक्कीच आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.